कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यात मध्यान्ह भोजनादरम्यान मुलांना देण्यात येणारी अंडी परत घेतल्याप्रकरणी 2 अंगणवाडी सेविकांना निलंबित करण्यात आले। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 कर्मचाऱ्यांनी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या अंड्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि फोटो काढले। व्हिडिओत दिसत आहे की अंगणवाडी सेविकांनी मुलांना जेवणादरम्यान दिलेली अंडी परत घेताना दिसत आहे। सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात अंडी हा अनिवार्य भाग आहे। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन्ही कामगारांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे। महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करण्यात आली आणि दोन्ही कामगारांना निलंबित करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। या प्रकरणी कोप्पलच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आणि कोप्पल जिल्ह्याच्या उपसंचालकांना नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुलांना पोषण आहार देणं हे समतेचं शिक्षण आहे, हे अंगणवाडीचं उद्दिष्ट आहे। वंचित मुलांवर अन्याय होणार नाही असंही त्या म्हणाल्या। अशा गैरवर्तणुकीत दोषी आढळल्यास त्यांना सक्तीने पदावरून निवृत्त केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मेलेला उंदीर सापडल्याची घटना घडली होती। राज्यातील अंगणवाडी आणि शाळांमधून दिला जाणारा पोषण आहार हा खरंच पोषण आहार आहे की विष आहे?